आज आपण चालू आहे मनीष ट्रॅव्हल्सने. तो वाट बघताय. चला 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 लवकर 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 गाडी पकडूया, नंतर बोलूया आपण तुमच्याशी. पहिल्यांदा चालू आहे साई अमृत हॉटेलला. विशाल इकडे गाड्या जरा कमी थांबतात, पण बहुतेक माझ्या गोव्यावाल्या गाड्या थांबतात. इंटरसिटी स्मार्ट बस. एक एसटी लागली आहे, बघूया कुठची आहे ती. इथे गाडी आहे, ओझर गाडी आहे, ती पुणे आहे, राजापूर पुणे. नाट्य गाडी लागेल, नाट्य दारतळे नाट्य. भावपूर्ण श्रद्धांजली आमचे मित्र दिघे साहेब. बऱ्याच वर्षाने डोंगर स्टँडला आलो आणि दिघे साहेबांना भेटणार नाहीये, असं आहे. भाईंदर, बोरिवली, महाड, चिपळूण, नाटे. मग मी एकटोच असतोय. हॅलो, आपल्या ट्रॅव्हलच्या कपड्यामध्ये ते टी शर्ट, तोच चष्मा, गाडीचे जे आहे पण आपले यावेळेस भूक लागली, जरा चपात्या खाल्ल्या दोन. कारण आता 9:30 पावणे झाला गाडी येणार आहे. माझ्या घरापासून काय पिकअप पॉईंट जास्त लांब नाही. चला चालू करूया. पण आपण आलो आपल्या लुकमध्ये. चला, मुंबई टू राजापूर. आज आपण चालू आहे मनीष ट्रॅव्हल्सने. आता हे कुठचं माहिती नाही, MP वगैरे आहे ब्रँड, पण आपल्याला जायला गेलो म्हणजे गोव्याला, म्हणजे आपल्या राजापूरला सोडण्याचा आहे. विरावाडी आहे, जाऊया. बाबा भाई वाट बघताय. चला 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 लवकर 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 गाडी पकडूया, नंतर बोलूया आपण तुमच्याशी. गाडी जवळपास खाली दिसते. इथे ब्लँकेट वगैरे आहे. मनीष आहे गाडी, लास्ट सीट आहे आपली. चार्जर पॉइंट वगैरे सगळं काय, आणि मेन इमर्जन्सी एक्झिट. गाडी बऱ्यापैकी खाली आहे, कुठे भरेल का माहिती नाही. मस्त डेकोरेशन वगैरे चांगलं आहे, बघूया. पडद्यावरती पण LED लाईट लावलेले आहेत. आपण कधी काय एवढं कुठची बस काय एवढं काय चांगलं दाखवलं नाही. यावेळेस प्रयत्न करूया. समोर ब्लँकेट आणि पाण्याची बॉटल, पाणी होल्डर, ही माझी बॅग. चला राजापूर प्रवास कंप्लीट करूया. आपण 10 वाजता बस पकडली आहे. आज टाइम बघितला, नाहीतर बरेचसे लोक बोलतात किती वाजता बस पकडली, किती वाजता जातो. 10 वाजता आपण स्वस्तिक चेंबरवरनं बस पकडली आहे. आता 10 मिनिटांनी आहे मैत्रीबाद. चला, कुठे काय डेव्हलपमेंट आहेत. गेल्या 3 तारखेला गेलो होतो आपण. पुढचं बघूया आतापर्यंत काय झालं ते. डन. रात्री झोपताना LED बंद केली तर बरं होईल. डोळ्यावरती खूप मारते त्याच्यामध्ये. डोळ्यावरती मारते LED. नेरूळला पडलो भाव आहे. भाऊ भाई काय म्हणताय? ऑल गुड सर, एकदम चांगला. नवीन गाडी चालू आहे आपलं. ते गाडी तिकडनं काहीतरी इकडनं विटीवरनं भरते ना. आता विटीवरनं भरतोय म्हणून जरा ती गाडी जरा लवकर जाते. तर भावाबाईने आम्हाला ह्या गाडीमध्ये बसवलं आहे, आणि भावाबाईच आहे या गाडीमध्ये. मनीष टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे, बरोबर ना?
येस सर. AC स्लीपर आणि मस्त तुम्हाला हे सगळं मी दाखवलंच आहे आतमधलं कसं काय त्यांचं. भाऊ भाई हे कसं काय यांचं आपला रूट कसं असेल आपलं सेम ओल्ड गोवा रोड साईड. जसा नॅशनलचा होता तसा. सेम सेम नसल्याचा माडखेड, चिपळूण, संगमेश्वर, हातकंबा, लांजा, राजापूर, वाया बांधा, सावंतवाडी, गोवा. अच्छा अच्छा ना. हे आपला गोव्याला किती वाजेपर्यंत पोहोचते? गोवाला ही जाणार म्हापसाला एक 9:30 ते 9:30च्या दरम्यान जाणार. म्हापसाला म्हापसाला पणजीला 10 वाजेपर्यंत, मडगावला 11 वाजेपर्यंत. मडगावला 11 वाजेवर. चालेल चालेल भाऊ भाई थँक्यू. आज मला एक बुक केली सीट माझ्यासाठी. थँक्यू सर. लेफ्ट गेला आपला काय म्हणतात त्याला ते गाडी गेली त्याला न्यू पनवेल. आणि आपण आता चाललोय पनवेल डेपोकडे. पनवेल डेपो किती वाजता आलोय? 11:15 आलो पनवेल डेपो. चला आता पुढे प्रवास करूया. आला आता डीमार्ट. आता इकडनं मारणार पूर्ण लेफ्ट द्वारकाधीश शॉपिंग मॉल. आणि चला आपण इकडनं मारला लेफ्ट आणि आपण पोचलोय मुंबई गोवा हायवेला. नेहमीप्रमाणे आपण भाजी सगळं काय चपाती पण आहे. पण बस थांबली नाही ते पनवेलच्या नंतर. बहुतेक लेटवाली बस आहे. मला पण माहिती नाही पहिल्यांदा आपण घेतली. चला आज काय खातो तुम्हाला दाखवतो. चपाती आता बस पुढे तर थांबली आहे अर्धा तास जेवायला. मला लागले भूक. मी येतो खाऊया. आपण काय बाहेर जाऊन काय जेवणार बिवणार काय ना. भूक लागल्यानंतर ना आपल्याला काय सुचत नाही. पहिल्यांदा चालू आहे साई अमृत हॉटेलला. ही आपली मनीष गाडी. एनएल पासिंग अभिषेक मॅस्कॉट एमदेव पण आहे. एमदेवने पण आपण प्रवास केला नाही असं नाही. येताना गावात जाताना अजून नाही केलाय. पाऊस पडून गेलेला आहे. छोटे मोठे तळे झाले आहेत तिकडे. रिफ्लेक्शन पण येतात. समोर आहे न्यू मिलर. तिथे पण गाड्या थांबल्या आहेत. आता इथे आपण थांबलोय तिथे इंटरसिटी पण गाडी आली आहे. ती गाडी तुम्हाला दाखवतो. चला इथे प्रशांत आहे, इथे अभिषेक आहे, इथे आपली मनीषा आहे. बहुतेक इथे आपल्या गोव्याच्याच गाड्या थांबतात. समोर हे आहे न्यू मिलन हॉटेल. तिकडे शिवसागर लागलेली आहे. 2 गाड्या लागल्या. वेलंकनी पण लागली तिथे. विशाल, हॉम्स मॅजिक.
मटकी रोस्टेड हे काहीतरी घेतलं बघूया. भूक लागल्यानंतर खाऊया. शर्मा पण येलो, लाईट गेली हॉटेलची आणि शर्मा येलो, त्याचे पॅसेंजर पण येलेत. चला जाऊया आता इकडनं. चलो 12:48 झाले आहेत. आपण निघालो इथून जेवण. बघूया आता का पुढे का कसं काय जमतंय तसं बघूया. तोपर्यंत झोपले आहेत माणसं. शुभ सकाळ मित्रांनो. थेट कोकणात गुरुमाऊली लॉज राजापुरातच पोहोचलं. 6:14 गेले. गाडी काय पुढे थांबली वगैरे काहीच माहीत नाही. राजापुरातच पोहोचलोय. चला रोड अपडेट आपल्याला काय द्यायला भेटले नाही. जाऊया आता थेट घरात. राजापूरच्या पुढचे अपडेट बघूया आपण घरापर्यंत. चला. मनीष गाडीने आलो होतो. मस्त प्रवास झाला. कसं झाला ते पण काय कळलं नाही. गणराज गेली पुढे. मागना मनीष होते. पॅसेंजर आहे तो वाटतं अजून, पण पाऊस पडतोय म्हणून पळालो. आणि असा गार झोपलो होतो ना, गाण्या काय कोणाला फोन करायला पण वेळ नाही भेटला. डायरेक्ट इथेच उठलो राजापुरात. चला आलोय लवकर. जरा राजापूर डेपोची पण एक सफर करूया. पाऊस पण पडतोय थोडा 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 थोडा. बोललो होतो ना निघताना, पाऊस घेऊनच जाऊया गावात, पाऊस घेऊनच चालूय गावात. पाऊस पडतोय दिसतोय पण. डेपो बघूया त्याला. बऱ्याच वर्षानंतर एस टीने जायला भेटलं ना आपल्याला, तेव्हा तर एस टीने पण जाऊया. एक एस टी लागली आहे, बघूया कुठची आहे ते. जरा पहिलं वॉशरूमला जाऊन येऊया. कारण झोपलो गार झालो तर राजापूरलाच उठलोय. चला राजापूर डेपो. मी पण जेव्हा जेव्हा येतो तेव्हा डेपोत येत नाही, बाहेरच्या बाहेरनं जातो. पण आज डेपोत आलोय. कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. तिथे कॅन्टीन होतं ना, कॅन्टीन नवीन बनतंय असं आहे. चला. राजापूरचं आमचं टॉयलेट मस्त आहे. ओपन टू स्काय. वास येण्याचा प्रश्नच येत नाही काय. एक बस लागते. बघूया आपल्या डोंगरात जाणारी असेल ना. आपल्याकडे काय सामान विमान काय नाही, एकच बॅग आहे. जाऊन बघूया. तिकीट किती आहे ते पण मला माहिती नाही. बरेच वर्ष एस टीने प्रवास नाही केला आहे गावापर्यंत. सुट्टे पैसे पहिले बघायला लागतील, नाही तर मग रिक्षा पकडूया आणि जाऊया. चला बघूया कुठची बस लागते ती. इथे गाडी आहे, ओझर गाडी आहे, ती पुणे आहे. राजापूर पुणे. नाटे गाडी लागली, नाटे दारतळे नाटे. चला आपल्या गाडीचा आपल्याला टाइम टेबल पण माहिती नाही सध्या. कुठे किती वाजता गाडी येते काय नाही. 6:30 झालेत आणि आपला रिक्षावाला पण कोण नाही आलाय. डेपोचं काम पण जोरदार चालू आहे. माझ्या एका सबस्क्रायबरनं विचारलं होतं की राजापूर डेपोमध्ये गगनगिरी महाराज यांचा फोटो कुठे आहे. ते पण आपल्याला का बघायला, म्हणजे आता रिनोव्हेशनच चालू आहे. फोटो होता असेल, कारण मला पण आठवत आहे होता असेल फोटो, पण आता काय दिसत नाही. चला जाऊया.
डायरेक्ट घरगाठ आहे. रिक्षावाला कोणतरी असेल ओळखीचं बाहेर. आपल्या कोण ओळखीचा नसेल असं तर होणार नाही. चला, फक्त डेपोमध्ये यायचा जायचा एकच रस्ता चालू आहे. हा रस्ता बंद आहे. म्हणजे काम अर्धा डेपो तर कन्स्ट्रक्शन मध्येच गेलाय. रिनोव्हेट होतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रिक्षा स्टँड राजापूर ST डेपो. काका इकडे वडे जात आहेत. वडे तर आपण काय खाणार नाही. बघूया कोण भेटतं का ओळखीचं. नाटे गेली आतमध्ये होती ना. नाटे गेली. इंटरसिटी स्मार्ट बस आली आहे. गोवा जायची. मागणा कुठची आहे? मागणा पण इंटरसिटीच आहे. दोन इंटरसिटी. वा, या दोन्ही गाड्या आपल्याला हॉटेलला भेटल्या होत्या. चला, मी पण आता रिक्षा बघतो आणि कल्टी मारतो. 2 इंटरसिटी. सकाळ 6:25 झाली. नाही, काम होते अजून. वडेत तर काढता. लवकर काढ रे बाबा, भूक लागली जाम. आलोय डोंगर गावात. रखरखाट नाही आहे. सकाळ पण आहे आणि ओलावा आहे पूर्ण. भावपूर्ण श्रद्धांजली. आमचे मित्र दिघे साहेब. बऱ्याच वर्षाने डोंगर स्टँडला आलो आणि दिघे साहेबांना भेटणार नाहीये. असं आहे. दिघे म्हणजे मुंबईचे नाही हो, आमचे विलिया कनेरीतले दिघे. असं आहे. खास मित्र होता आपला. चला, 12 वाजेपर्यंत. मी काय करणार? मी आता घरात जाऊन झोपणार. अंबानी बोलल्यावर एवढं मोठं माणूस. तो अंबानी मुंबईचा काय रे संजय? रिलायन्स कंपनीचा मोठा माणूस. नाही रे, हो इली भाईंदर, बोरिवली, महाड, चिपळूण, नाटे, जैतापूर, राजापूर. सकाळी आले. किती वाजता आली आहे? 7:12. मस्त गाडी. आपल्या गावात यायला मस्त गाडी. एसटीचा प्रवास आता सध्या आपण काय करत नाही. म्हावरा एक गाडी झाली. म्हावरा आणू आणि संजयच्या गाडीने जाऊया आपण घरा. आता इकडनं 7:18 झाली आहे आणि आपण आहे आपल्या खाली जाण्याच्या रस्त्याला. 1 तास पूर्ण टाइमपास झाला. राजापूर डेपो फिरलो, डोंगरात गेलो. म्हणजे आज आपला डायरेक्ट प्रवास नाही गेला आपण राजापूर डेपोवरनं. कारण गण्या पण मुंबईला गेलेला होता. आपण कोणाला बोलवलं नाही आणि उठलोच डायरेक्ट राजापूरला, जे झोपलो होतो जेवण. चलो, अपना घर दिखाते कैसा हो गया. अभी देखो बारिश आ गया है तो कैसा हो गया है हमारा घर. देखो मस्त ओला रस्ता, पाय वाट. आणि आपण घेतले 7 वडापाव आणि 5 उसळ. आपली आजी खाईल ना. आपली एक आजी मुंबईवरनं पण आली आहे. दाखवतो, बऱ्याच टायमानंतर आपल्या व्हिडिओमध्ये आहे.
मुंबई से आई है खास, मुंबईवरनं इलेली आहे आणि उठून सकाळ सकाळ पाळण्यावर बसली आहे मस्त पैकी. हे बघा पाळण्यावर बसली आहे. चालेल. एकटं तिला मग मी एकटोच असतोय माहिती आहे ना तुका. मग बरी आहेस ना. नको लागताय. आणि इकडे आमची आजी ती पण उठली आ. आणलं नाही कोणा नाही कशा आणू होणार. बाईक तरी आणायचा. बायचा कॉलेज चालू आहे. परीक्षा. कॉलेज कॉलेज हा, हा चल येत आहे. खळा बघा मस्त ओला झालेला आहे, म्हणजे पाऊस बऱ्यापैकी पडून गेलेला आहे. आपण बोललो होता बारिश लेके जाएगा गाव में, पाऊस घेऊनच आलो गावात. या बघा या उठला. बाकी काय गेली पाठवून दिला सगळ्यांना. याकच राहिला आता. पाठवणी करून टाकलं संजी. शाळेत चाललो. काय शाळेत चाललं. जाऊया नानाकडे. उसळपाव घेतला होता ना आपण वडा. नानाला देऊया नाश्ता करायला. चलो नाना के पास. आणि आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. नाना झोपलो असं वाटतं, बघूया. या काय झाला पावसानं सगळा वाळी करून टाकला नाही इकडे.